श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे आरजे शुभांगी आणि आज आपल्यासोबत आहेत योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एमजे कॉलेज जळगाव. यांच्यासोबत आज आपण गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत योगा याविषयीची माहिती. सर नमस्कार. तुमचं स्टुडिओत स्वागत आहे. धन्यवाद. सर, सोहम योग विभागाचा सोहम योग विभागाचे काही थोडक्यात परिचय द्या ना आम्हाला. केसी सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालयाचा सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी हा एक योग आणि निसर्गोपचाराचं शास्त्रशुद्ध ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं एक दालन आहे. अच्छा. ज्याच्यामध्ये योगशास्त्राचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. त्याचबरोबर सामान्य लोकांसाठी योगशास्त्राचं प्रात्यक्षिक त्यांना करता यावं असं बॅचेस पण आपल्याकडे चालतात. 2005 साली आदरणीय प्रज्ञावंत नंदूदादा बेंडाळे, सन्माननीय अध्यक्ष केसी सोसायटी जळगाव यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने या विभागाची स्थापना करण्यात आली. भारतीय चिकित्सा पद्धती, योग, निसर्गोपचार याचा प्रचार प्रसार व्हावा जनसामान्यांमध्ये, लोकांना स्वस्थ आणि आनंदी जीवन जगता यावं. विद्यार्थी जे केसी सोसायटीमध्ये शिकतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त हा योग आणि निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून या विभागाची स्थापना करण्यात आली. आणि आज बघता बघता हा विभाग स्थापन होऊन जवळपास 2 दशकं आता पूर्ण होत आलेली आहे. आणि या 2 दशकामध्ये जिथे सुरुवातीला एक छोटंसं एक प्रॅक्टिकल लोक योगाभ्यास करायचे, अशासाठी फक्त यायचे, आज या शैक्षणिक दालनामध्ये अनेक प्रकारचे योगाचे कोर्सेस सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि अनेक विद्यार्थी इथे योगशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करून वेगवेगळ्या चांगल्या शासकीय पदावर सुद्धा कार्यरत आहेत. असा हा अल्पसा सोहम डिपार्टमेंटचा परिचय आहे. वा, छानच. सर, मग जसं तुम्ही म्हटलात की यात वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत, तर कुठले कुठले अभ्यासक्रम योगशास्त्रामध्ये आहेत? योगशास्त्रामध्ये आज बऱ्याच जणांना करिअर करायचं जर असलं तर त्याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स पासून तर MA PhD पर्यंतचे कोर्सेस योगशास्त्रामध्ये आज उपलब्ध आहेत. जसं आपण म्हणूया की सर्टिफिकेट कोर्स इन योगा टीचर ट्रेनिंग आहे, डिप्लोमा इन योगा टीचर आहे, BA इन योगिक सायन्स आहे, म्हणजे तुम्हाला स्पेशलायझेशन विषय घेऊन डिग्री तुम्हाला पूर्ण करता येते योगशास्त्रामध्ये. त्याचबरोबर आपण MA इन योगिक सायन्स हा कोर्स पण आपण करू शकतो. MA योगिक सायन्स पूर्ण झाल्यानंतर आपण नेट या विषयामध्ये आता सुरू झालेला आहे. 2017 पासून आपण नेटची परीक्षा देऊ शकतो, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट. आणि त्यानंतर तुम्ही PhD पण करू शकतो. इतकं सगळं म्हणजे प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, नेट आणि PhD पर्यंतचं सगळं शिक्षण या योगशास्त्रामध्ये आज उपलब्ध आहे. अरे वा, खूपच छान. म्हणजे जे या क्षेत्राकडे वळू इच्छितात त्यांच्यासाठी चांगलीच संधी आहे. सर, आपण योगामध्ये काय शिक्षण घेतलंय? मी खरं म्हणजे माझा सुरुवातीला मी 2004 मध्ये 2004 ते 7 मध्ये मी BA इन योगिक सायन्स हा अभ्यासक्रम केला. 2007 ते 9 मध्ये मी MA इन योगिक सायन्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला. MA योगिक सायन्स झाल्यानंतर मी 2011 पासून मी PhDचा अभ्यास पूर्ण केला. PhD अभ्यासक्रम पूर्ण होत असतानाच 2017 मध्ये, आधी याच्यामध्ये नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट नव्हती योग विषयामध्ये, पण 2017 मध्ये ही टेस्ट पण याच्यामध्ये सुरू झाली नॅशनल एलिजिबिलिटीसाठी, नेट एक्झाम. तर मी नेट पण क्वालिफाय केलं. आणि त्यानंतर 2019 मध्ये माझी PhD पण अवॉर्ड झाली. म्हणजे डिप्लोमा इन नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स, BA योगिक सायन्स, MA योगिक सायन्स, नेट आणि PhD हे जे मी जे सगळं अभ्यासक्रम तुम्हाला सांगितले, हे सगळे अभ्यासक्रम मी पूर्ण केलेले आहेत. तर या योगशास्त्राच्या अनुषंगानं आपल्याला काय काय अभ्यासायला मिळणार आहे त्याबद्दल सांगा ना. योगशास्त्रामध्ये आपले जे कोर्सेस आहेत सगळे, MA म्हणा किंवा BA योगिक सायन्स म्हणा, हे जर सगळे कोर्सेस आपण पूर्ण केले तर याच्यामध्ये योगशास्त्राचे विविध जे परंपरागत ग्रंथ आहेत, जसं श्रीमद भगवद्गीता आहे, हठप्रदीपिका आहे, घेरण संहिता आहे, वेगवेगळ्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये काय योगाचा भाग आलेला आहे, पतंजली योग दर्शन आहे मुख्यतः, या ग्रंथांचा अभ्यास तुम्हाला करता येईल. त्याचबरोबर मानसशास्त्राचा पण थोडाफार भाग त्याच्यामध्ये येतो, तत्वज्ञानाचा पण त्याच्यामध्ये थोडाफार भाग येतो. आणि आधुनिक युगामध्ये योगाला एक चिकित्सा शास्त्र म्हणून पण अवलंबलं जातं. तर शरीरशास्त्राचा अभ्यास आहे, संशोधनाचा अभ्यास आहे, आहारशास्त्राचा अभ्यास आहे, त्यानंतर योग शिक्षणशास्त्र म्हणजे योग शिकवायचा कसा
हा सगळा अभ्यासक्रम आपल्याला याच्यामध्ये करता येतो. तो प्रॅक्टिकल पण काही पेपर असतात आणि काही पेपर आपले थेरॉटिकल पण असतात. तर असा सगळा अभ्यास आपल्याला करता येतो. अच्छा, तर मग हे जे सगळे कोर्सेस आहेत या संदर्भात विस्तृत माहिती द्या ना आमच्या श्रोत्यांना. आपल्याकडे जे सोहम डिपार्टमेंटला कोर्सेस आहे, मी त्याच्याबद्दल असं सांगेल की आपल्याकडे 12वी पास आउट झाल्यानंतर हम्म. सर्टिफिकेट कोर्स इन योगा टीचर ट्रेनिंग कोर्स आहे. अच्छा. म्हणजे तुम्हाला योगातलं बेसिक नॉलेज पण त्याच्यामध्ये मिळेल, स्वतः पुरता योग तुम्हाला त्याच्यामध्ये शिकता येतो. त्यानंतर हा 1 वर्षाचा कोर्स असेल. त्यानंतर डिप्लोमा इन योग टीचर हा कोर्स आहे. हा कोर्स आपल्याकडे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ओपन डिस्टन्स लर्निंगचा कोर्स आहे. अच्छा. ज्याचे क्लासेस फक्त शनिवार रविवारी आठवड्यातून 2 दिवस त्याचे क्लासेस होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विस्तृत माहिती तुम्हाला वर्षभरात घेता येते. आणि 1 वर्षाचा हा फक्त डिप्लोमा आहे, जो कुठल्याही नोकरदार वर्गाला, गृहिणींना करता येण्यासारखा आहे. आपलं घर सहज करू सांभाळून शकतात. आणि पार्ट टाइम म्हणजे तुमचा फुल टाइम जॉब सांभाळून पण तुम्ही हा कोर्स करू शकता. योग शिक्षक पदविका अरे अभ्यासक्रम. वा. जे 12वी पास आउट झालेले विद्यार्थी असतात, ज्यांना ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे BA इन योगिक सायन्स हा कोर्स आहे. म्हणजे BA आपण जे करतो इतिहासामध्ये, मराठीमध्ये, राज्यशास्त्रामध्ये, तसंच आता योगशास्त्रामध्ये पण आपल्याला BA करता येतं. आणि हा BAचा 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे सेमिस्टर पॅटर्न मध्ये. वा. त्यानंतर BA कंप्लीट झाल्यानंतर किंवा कुठल्याही विषयामधलं तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल, तुम्ही LLB केलं असेल, BE केलं असेल, BCom केलं असेल, BBA केलं असेल, तरीही तुम्हाला MA योगिक सायन्स हा अभ्यासक्रम करता येतो. अच्छा. आणि हा MA योगिक सायन्स आपल्याकडे या वर्षीपासून 2 प्रकारात आपण चालवणार आहोत. मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाची मान्यता असलेलं, म्हणजे ज्याला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची डिग्री सर्टिफिकेट मिळेल, असा आपल्याकडे MA योगिक सायन्स हा कोर्स आहे. आणि दुसरा MA योगशास्त्र हा कोर्स आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ओपन डिस्टन्स लर्निंगचा पण कोर्सची मान्यता आपण या वर्षीपासून घेतलेली आहे. म्हणजे ज्या व्यक्तींना फुल टाइम हा कोर्स करायचा आहे त्यांना मुळजी जेठा महाविद्यालयाची डिग्री सर्टिफिकेट मिळेल. आणि ज्यांना जॉब सांभाळून किंवा काही गृहिणी असतील, डॉक्युमेंटेशन कंप्लीट होत नसेल आपलं, तर अशा लोकांना ओपन डिस्टन्स लर्निंगचा MA योगिक सायन्स हा कोर्स सुद्धा त्यांना पूर्ण करता येईल. तर असे हे डिप्लोमा, BA आणि MA आणि शॉर्ट ड्युरेशनचे सर्टिफिकेट कोर्सेस आपल्या सोहम डिपार्टमेंटला उपलब्ध आहेत. छानच. सर, ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुद्धा आहे का यासाठी काही? यस, नक्कीच. जे ओपन डिस्टन्स लर्निंगचे कोर्सेस आहेत त्याचे आपण काही ऑनलाईन लेक्चर्स पण आपण त्याच्यामध्ये घेतो. अरे वा. काही व्हिडिओज विद्यार्थ्यांना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अवेलेबल करून देतो. वीकली त्यांचे काही ऑनलाईन लेक्चर्स पण त्याचे आपण घेतो. त्याच्यामुळे असा काही भाग नाही की मी कॉलेजमध्ये 100% उपस्थित राहू शकत नाही, मग माझा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार, हा अजिबात आता भाग राहिलेला नाहीये. टेक्नॉलॉजीचा सगळा उपयोग आपण करून घेतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचावी, योगशास्त्राचं शास्त्रशुद्ध ज्ञान व्हावं, यासाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल आपण घेत असतो. वा, छानच. म्हणजे सहज सुलभ पद्धतीने योगशास्त्राचं ज्ञान घेण्यासाठी सर्व प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत. नक्कीच. खूपच छान. सर, मला एक सांगा ना की हे जे अभ्यासक्रम आहे किंवा हा जो योगशास्त्राचा अभ्यासक्रम आहे त्यासाठी काही स्कॉलरशिप्स किंवा शिष्यवृत्ती असं काही आहे का? नक्कीच. आपल्याकडचा परिसर असं म्हटलं तर फार विद्यार्थी शिक्षणावर फार जास्त खर्च करू शकत नाही. शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा खेडे विभागातून आलेली लोक हो ना. आहेत. तर अशा लोकांसाठी निश्चितच तशी BA ची फी फार कमी आहे, पण त्या अभ्यासक्रमाला पण स्कॉलरशिप लागू आहे. शासनाची शिष्यवृत्ती त्याला मिळते. आणि त्याचबरोबर MA योगिक सायन्सची फी थोडी जास्त जरी असली तरीही मुळजी जेठा महाविद्यालयाचा जो कोर्स आहे MA योगिक सायन्स, त्याला अगदी नाममात्र फी भरून बाकीची फी तुमची स्कॉलरशिप मधून पण वजा केली जाते. आणि म्हणून हे शासनाची जी शिष्यवृत्तीची सवलत आहे ही आपल्या MA योगिक सायन्सच्या पात्र विद्यार्थ्यांना लागू आहे आणि त्यांना अर्ध्यापेक्षाही कमी फी मध्ये हे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे. अरे वा, म्हणजे सर्वांना सहज शिक्षण उपलब्ध होत आहे. खूपच छान. तर सर, हा कोर्स केल्यानंतर म्हणजे हे जे काही कोर्सेस आहे आपल्याकडे योगशास्त्राबद्दलचे, तर त्यानंतर रोजगाराच्या संधी काय काय आहेत त्याबद्दल थोडं गायडन्स करा. रोजगाराच्या संधीमध्ये हा कोर्स असा आहे, MA योगिक सायन्स किंवा डिप्लोमा इन योगा टीचर हे कोर्सेस असे आहेत की याच्यामध्ये तुम्ही स्वयंरोजगार पण निर्माण करू शकता किंवा तुम्ही कुठे नोकरी करून पण रोजगार प्राप्त करू शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगेल की आज
मेट्रो सिटीमध्ये जर आपण बघितलं, जळगावमध्ये पण किंवा वेगवेगळ्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी अनेक लोक स्वतःचा योग स्टुडिओ काढतात, स्वतःचं योग सेंटर आपण स्थापन करू शकतो हे अभ्यासक्रम केल्यानंतर. अच्छा. तुमच्याकडे जर गुंतवणूक करण्यासाठी किंवा जागा भाड्याने घेण्यासाठी पण पैसे नसतील, गुंतवणूक करायची नाहीये, तर तुम्ही होम ट्युशन्सचा पर्याय अवेलेबल आहे. लोक आजकाल घरी बोलवतात आणि तुम्ही 10 ते 15 हजार रुपये एका तासाचे तुम्हाला महिन्याभरासाठी पेड करतात. आपण 4 जरी ट्युशन क्लासेस घेतल्या तरी 50 ते 60 हजार रुपये महिना आपण सहज मेट्रो सहज, सिटीमध्ये कमवू शकतो. जळगाव सारख्या ठिकाणी हो, पण हो. आमचे विद्यार्थी अनेक असा रोजगार त्यांनी निर्माण केला आहे. स्वतःचं योग केंद्र पण आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन होम ट्युशन्स, पर्सनल कोचिंग पण ते देतात. गर्भसंस्काराचे वर्ग घेतात, बर. वेट लॉसचे वर्कशॉप्स घेतात आणि हम्म. त्याच्यामधून आपला स्वयंरोजगार निर्माण करतात. हे झालं स्वयंरोजगाराचं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इंग्लिश मिडियम स्कूल्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे, आणि त्याच्यानंतर कॉलेजेस असतील. ज्या कॉलेजेसमध्ये योगाचा अभ्यासक्रम आहे अशा कॉलेजेसमध्ये तुम्ही प्राध्यापक पदासाठी नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर फिटनेस सेंटर असतील, हो. जिम असेल, स्पा असेल, अशा ठिकाणी पण आपल्याला याच्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. संशोधन करण्यासाठी पण शासनाकडून या अभ्यासक्रमांमध्ये संशोधन करण्यासाठी पण वेगवेगळ्या स्कॉलरशिप याच्यामध्ये मिळतात. तर त्याच्यामधून पण तुम्ही उत्पन्न पण मिळवू शकता आणि संशोधन पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता. त्याचबरोबर आता जे नवीन शैक्षणिक धोरण शासनाने अवलंबलं आहे याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे IKS मध्ये पण हा योग विषय आहे. त्याचबरोबर 2 क्रेडिटचा कोर्स हा आता सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला आणि सगळ्याच महाविद्यालयांमध्ये जवळपास हा कोर्सेस आता 2 क्रेडिटचा योगाचा अवेलेबल आहे. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी तुम्ही प्राध्यापक पदासाठी त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. अशा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये योगा थेरपिस्ट म्हणून, नॅचरोपॅथी सेंटरमध्ये, स्पामध्ये, जिममध्ये, स्वतःच्या योगा स्टुडिओमध्ये आपल्यासाठी भरपूर संधी योगशास्त्रामध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला वेळ फार कमी द्यावा लागतो आणि कमी वेळेत तुम्हाला लोकांचं स्वास्थ्यही व्यवस्थित ठेवता येतं आणि तुम्हाला रोजगार पण त्याच्यामधून प्राप्त करता येतो. अशा अनेक महिला आहेत आमच्या की ज्यांनी सोसायटीमध्ये राहतात. लोक 50-50, 100-100 घरं असतात आणि तिथे सोसायटीचा क्लब हाऊस असतं. त्या क्लब हाऊसमध्ये जरी तुम्ही योगा क्लास घेतला, सहज तुम्ही एका तासामध्ये महिन्याभरात 20 ते 25 हजार रुपये महिना तुम्ही आरामात कमवू शकता. असा अनेक विद्यार्थ्यांचा आमचा अनुभव आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये, आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत जे कॉलेजेस आहेत अशा ठिकाणी पण विद्यार्थी आमचे जातात आहेत. त्याचबरोबर NIS योगाचा डिप्लोमा केल्यानंतर, योगा कोचचा डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला अधिकारी पदासारख्या, जिल्हा क्रीडा अधिकारी पदासारख्या नोकरीच्या पण संधी याच्यामध्ये आहेत. आमचे 2-3 विद्यार्थी या अशा पदावर आज कार्यरत आहे. याचा आम्हाला सांगताना निश्चितपणे अभिमान आहे की तुम्ही अशा पदावर पण कार्य करू शकता, अधिकारी पदावर. अशा सगळ्या रोजगाराच्या अनेक संधी, स्वयंरोजगार आणि नोकरी अशा दोन्ही पद्धतीच्या संधी याच्यामध्ये उपलब्ध आहेत. तेव्हा योगा केवळ आपलं फिटनेस मंत्र नाही, तर ती एक जीवनशैली सुद्धा होऊ शकते आणि रोजगार निर्मितीचं एक साधन सुद्धा होऊ शकतं. तेव्हा नक्कीच हे क्षेत्र करिअरसाठी निवडणं खूप अत्यंत गरजेचं आहे. आजकाल फिटनेसकडे सगळ्यांचा म्हणजे कल वाढला आहे की आपण फिट असणं फार महत्वाचं आहे. तर सर, योगा संदर्भातल्या अनेक स्पर्धा असतात जे अरेंज करत असतात, तर त्यात कोण कोण सहभागी होऊ शकतं त्याबद्दल थोडी माहिती द्या. निश्चितपणे मी असं सांगेल की विद्यापीठाच्या पण स्पर्धा असतात. त्याच्यामध्ये विद्यापीठामध्ये विद्यार्थ्याचा प्रवेशित विद्यार्थी असणं अपेक्षित आहे. त्याला वयाची पण मर्यादा आहे. तर ते विद्यार्थी जे ग्रॅज्युएशन लेवलला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला आहे, असे सगळे विद्यार्थी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा होतात, विभागीय योगासनाच्या स्पर्धा होतात. त्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करून ते इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धांपर्यंत जाऊ शकतात. त्याचबरोबर असोसिएशनच्या काही स्पर्धा असतात. आता योगासन भारत म्हणून जे आहे त्याच्या अंडरमध्ये पूर्ण जिल्हा लेवलच्या आधी स्पर्धा होतात. जसं जळगाव जिल्हा योगासना स्पोर्ट असोसिएशन आहे. मग इथून निवड झालेला विद्यार्थी राज्यस्तरावरच्या स्पर्धेमध्ये जातो. राज्यस्तरामध्ये निवड झालेला विद्यार्थी जो आहे तो नॅशनल लेवलला जातो आणि नॅशनल लेवलचा एशियन लेवल पर्यंत पण तुम्ही जाऊ शकता. आणि भविष्यात येत्या 1-2 वर्षामध्ये, आता पुढच्या वर्षीपासूनच ऑलिम्पिक मध्ये पण ॲज अ डेमॉन्स्ट्रेशन मधून योगासनांचा स्पर्धा त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतलेल्या आहेत. आणि मला सांगताना निश्चितपणे अभिमान वाटेल की आमच्या सोहम डिपार्टमेंटच्याच विद्यार्थिनीने 2nd एशियाई योगासना चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक भारत देशासाठी प्राप्त केलेलं आहे. निश्चितपणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आनंदाची गोष्ट आहे. अशा
त्या सगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी आणि असोसिएशनच्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये वय वर्ष साधारण मला वाटतं 8 ते 9 वर्षापासूनचे विद्यार्थी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट अच्छा. करू शकतात आणि 45 वर्षाच्या वरचे पण जे साधक असतात योग साधक ते सुद्धा अशा स्पर्धांमध्ये निश्चितपणे सहभागी होऊ शकतात. वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत वयाच्या आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या आसनांचा समूह वेगवेगळ्या आसनांच्या प्रकारांच्या माध्यमातून या स्पर्धांमध्ये आपल्याला सहभागी होता येऊ शकतं आणि वेगवेगळ्या जे खेळ आहेत जे वेगवेगळ्या गेम्सच्या अथलेटिक्सला ज्या संधी आणि सुविधा मिळतात किंवा जॉबमध्ये त्यांना 5% जे आरक्षण मिळतं त्या सगळ्या सुविधा योगासनाच्या खेळामध्ये सुद्धा आता लागू आहेत. आणि त्याच्यामुळे स्पर्धात्मक योग हा सुद्धा आज एक मोठा प्रचार प्रसार आहे. याचा उद्देश नेमका हाच आहे की आज आपण बघतो की सोशल मीडियामुळे आणि या स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आपलं जे मानसिक खच्चीकरण होत आहे, मानसिक बौद्धिक क्षमता खालावते आहे आणि एकाग्रतेचा अभाव आपल्याला जाणवतोय, सतत चिडचिड होते आहे. ह्या साधनांचा उपयोग करता करता आपल्याला इरिटेशन होते, एकटेपणा जाणवतो आहे, डिप्रेशन जाणवतो आहे, चिडचिडपणा होते. त्याचबरोबर फिजिकल सायकोसोमॅटिक डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो, ब्लड प्रेशर असेल किंवा डायबिटीस सारखे आजार असतील, बॅकपेन सारखे आजार असतील, तर हे सगळं निर्माण होत आहे आणि हे टाळण्यासाठी योगाभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्ही नियमित योगाभ्यास करायला पाहिजे आणि ह्या नियमित योगाभ्यासाची सवय विद्यार्थ्यांमध्ये लागावी म्हणून योगासन हा चॅम्पियनशिप मध्ये खऱ्या अर्थाने या दृष्टिकोनातून तो योग हा स्पर्धांमध्ये आता आलेला आहे. आणि मनशांतीसाठी सुद्धा योगा हा प्रभावी माध्यम ठरलेला आहे. नक्कीच. सर, मला आता सांगा ना शेवटी जाता जाता की योगशास्त्राच्या अभ्यासक्रमात जाणून घेण्यासाठी किंवा या स्पर्धा ज्या तुम्ही सांगितल्या विविध स्पर्धा असतात किंवा योगशास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी मुलांनी किंवा इंटरेस्टेड जे कोणी इच्छुक असतील त्यांनी संपर्क कुठे करावा त्याबद्दल सांगा. निश्चितपणे वेगवेगळ्या विद्यापीठांमध्येही आजकाल हे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर मी सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव या ठिकाणी आमचं मूळजी जेठा महाविद्यालयाच्या परिसरात एकलव्य क्रीडा संकुलाच्या बाजूलाच अगदी आमचं सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी आहे. त्या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण केव्हाही येऊ शकतात. या कोर्सची विस्तृत माहिती आपण घेऊ शकतात किंवा आपण फोनवर जर संपर्क साधायचा असेल माझा नंबर आपण नोट डाऊन करू शकता. त्या नंबरवर सुद्धा आपण निश्चितपणे सहभाग आपली जी चौकशी करायची असेल कोर्सेसची ती कोर्सेसची चौकशी आपण या ठिकाणी करू शकता. माझा नंबर नोट डाऊन करून घ्या 9970985954. नंबर पुन्हा एकदा सांगतोय 9970985954. या नंबरवर आपण संपर्क व्हॉट्सअप करू शकता आणि शक्यतोवर आपण सोहम डिपार्टमेंटला आलात तर आमच्या भव्य योगाचा हॉल तुम्हाला बघायला मिळेल, नॅचरोपॅथीचं सुंदर क्लिनिक तुम्हाला बघायला मिळेल आणि विस्तृतपणे माहिती पण आपल्याला जाणून घेता येईल. तेव्हा नक्कीच विजिट करा सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, MJ कॉलेज जळगावला. सर, तुम्ही छान अशी माहिती दिली. योगशास्त्राचा अभ्यासक्रम, त्याचं महत्त्व आणि त्याचे फायदे आम्हाला समजावून सांगितले. त्याबद्दल खरोखरच मी तुमची आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.